अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे नेते। अमोलजी, आपण सध्या अधिवेशनादरम्यान निश्चितच विधान भवनामध्ये जात असाल तेव्हा आपल्याला हे दुर्मिळ दृश्य दिसलंय का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झी 24 तासकडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे ते सगळे जे रेफरन्सेससाठी वापरले जातात, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष दिसतंय। काय आपण हा मुद्दा उपस्थित करणार का विधान भवनात आज? झी 24 तासचं मी चौथ्यांदा आभार मानतो की शहाजी राजांच्या उपेक्षित समाधीपासून अगदी माऊली संगमच्या ताराराणी छत्रपती ताराराणी साहेबांच्या समाधीपर्यंतचे जे जे मुद्दे तुम्ही दुर्लक्षित होते ते जे जनतेसमोर आणले त्या सर्व प्रश्नांची सभागृहामध्ये आम्ही मांडणी केली। आता आज तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सर्वांच्या नजरेखालून आणलाय आणि आम्ही पण सातत्याने ग्रंथालयामध्ये जात असतो। ग्रंथालयामध्ये धुळीचं प्रमाण आहे का, तर ते मोठ्या प्रमाणात आहे। दुर्मिळ ग्रंथ ठेवण्याची काही व्यवस्था सुरळीत आहे का, तर अजिबात नाही। वस्तुस्थिती आहे। मात्र आम्ही ज्या ज्या वेळेस ग्रंथपालांना याबाबत विचारलं त्यांनी सांगितलं की आपण त्याची नवीन काहीतरी, मला वाटते त्यांनी फर्निचर वगैरे मागवणं सुरू केलेलं आहे। तुर्तास हे सांगतो की विधान भवन परिसरामध्ये किंवा विधान भवनच्या आत मंत्र्यांची दालनं जरी स्वच्छ आणि साफसुथरी दिसत असली तरी त्या तुलनेमध्ये ग्रंथालय विभाग जो आहे तो तितका चकचकीत नाही। आणि हा तुम्ही जे एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवलेत, हा दृश्य आता मी पण पाहतोय समोर झी 24 तासला। नक्कीच या 2-3 दिवसामध्ये हा प्रश्न मी आजच शक्यतोवर उपस्थित सभापतींना भेटून करणार। आणि ग्रंथालय चळवळ आपली महत्वाची आहे। ग्रंथ आपले आत्मा आहेत आणि ग्रंथामुळेच आमदार तिथे बोलू शकतात। मंत्र्यांची दालनं स्वच्छ झालीच पाहिजे, पण ग्रंथालय सुद्धा उपेक्षित राहता कामा नये। मी झी 24 तासचे मनापासून आभार मानतो की त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर आज तुम्ही या महाराष्ट्राला अवगत केलं। अगदी अमोलजी, अपेक्षा आहे की आपण हा मुद्दा उपस्थित कराल आणि जी आपली खरं तर खऱ्या अर्थाने संपत्ती आहे, वैचारिक संपत्ती आहे, ही सगळी जतन संवर्धन होईल अशी आपण अपेक्षा करूया। आपणही अभ्यासू नेते आहात, निश्चितच आपल्याला या विषयाची महती माहिती आहे, त्यामुळे हा मुद्दा आपण उपस्थित कराल आणि धसास लावाल याची आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात। अमोल मिटकरी आपल्या बरोबर होते।